नमस्कार. आज आपण प्रथम वर्ष कला शाखेचा उपयोजित मराठी लेखन कौशल्य हा जो सत्र 1चा विषय आहे यातील व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आहोत. मागील व्हिडिओजमध्ये आपण विषयाची ओळख करून घेतली, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं, अभ्यासक्रमातील पहिला जो मुद्दा होता सूत्रसंचलन याबद्दल चर्चा केली. आता अभ्यासक्रमातला जो पुढचा मुद्दा आहे कार्यक्रमाचे अहवाल लेखन याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर अहवाल म्हणजे काय की इंग्रजीमध्ये ज्याला रिपोर्ट असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही टी व्हीमध्ये बघता बातमी देणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, रिपोर्टर म्हणतो बऱ्याच वेळा. का? कारण तो कुठलीही घटना घडलेली असते तिच्याबद्दल रिपोर्टिंग करतो, म्हणजे माहिती सांगत असतो. मग मराठीमध्ये असं कुठल्याही घटनेबद्दल किंवा दिलेल्या विषयाबद्दल, घडलेल्या कार्यक्रमाबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत जिथं सांगितलं जातं त्याला अहवाल असं म्हणतात. अहवाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये उपयोजित मराठी लेखन कौशल्य पाहायचे, म्हणजे ज्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होऊ शकतो. मग आपल्या आजूबाजूला दैनंदिन जीवनामध्ये खूप सगळे कार्यक्रम घडत असतात, म्हणजे जसं की शाळेमधल्या वक्तृत्व स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, स्नेहसंमेलनं असतील किंवा शासकीय कार्यक्रम, सामाजिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या संस्था असतात, प्रकाशन संस्था असतात. ह्या सगळ्यांचे जे कार्यक्रम होतात वेगवेगळे, ते कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय घडत गेलं त्याचा क्रम आपण सांगत असतो. एखाद्या कार्यक्रमाचा हेतू काय आहे, स्थळ कोणतं आहे, कार्यक्रमामध्ये कोणाची उपस्थिती होती, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो अहवालामध्ये, जेणेकरून भविष्य काळात त्या घडलेल्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला सगळं काही कळावं तो अहवाल वाचल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण रिपोर्टिंग करत असतो त्या घटनेचं, कार्यक्रमाचं. ठीक आहे. आता आपल्याला कार्यक्रमाबद्दलच जास्त चर्चा करायची, म्हणजे कार्यक्रमाच्या अहवाल लेखनाबद्दल. पण त्याच्या आधी आपल्याला अहवाल लेखन म्हणजे काय असतं, अहवाल लेखनाचे स्वरूप काय, प्रकार काय, हे पण थोडक्यात माहीत असायला पाहिजे. मग बघा, स्वरूप जर लिहायचं झालं, तुम्हाला प्रश्न आला की अहवाल लेखनाचे स्वरूप स्पष्ट करा, तर तुम्हाला पहिल्यांदा एक छोटीशी व्याख्या देता आली पाहिजे. मग काय व्याख्या देऊ शकतो आपण? एखाद्या कार्यालयात किंवा संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची किंवा समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणं म्हणजे अहवाल लेखन. बघा, आपलं कौशल्य काय आहे? अहवाल लेखन आहे, म्हणजे लिहिता आलं पाहिजे. मग अहवाल लेखनाबद्दलचं स्वरूप सांगायचे म्हणजे अहवाल लेखन याची व्याख्या सांगायची. मग बघा काय, एखाद्या संस्थेचा किंवा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची किंवा समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणं म्हणजे अहवाल लेखन. नोंदवणं म्हणजे काय असतं? जसं तुम्ही म्हणता नोट करणं, लिहिणं, त्याला नोंद करणं म्हणतात. तर मग काय करायचे? कार्यक्रमाची योग्य पद्धतीने नोंद करायची, त्याला अहवाल लेखन असं म्हणतात. ठीक आहे. आता मग ही नोंद करताना काय काय करायचे? त्या कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी झालेल्या व्यक्ती, त्याला मिळालेला प्रतिसाद, कार्यक्रमाचा समारोप कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तपशीलवार माहिती लिहायची. पण तो तपशील हा मोजका असला पाहिजे आणि आवश्यक असला पाहिजे. विनाकारण सगळ्याच गोष्टीची, म्हणजे समजा एखाद्या कार्यक्रमात कोणाची फजिती झाली तर ते तुम्ही अहवालात लिहिणार नाही. म्हणजे एखादा बक्षीस वितरणाचा समारंभ असेल समजा, आणि कोण बक्षीस घ्यायला जाणारा विद्यार्थी जर पाय अडकून पडला, तर हा काही आवश्यक असा तपशील नाही आहे ना त्या कार्यक्रमासाठी. मग काय आहे की मुद्दा काय आहे की आवश्यक असे तपशील लिहायचे तुम्हाला. कार्यक्रम किंवा समारंभामध्ये प्रत्यक्ष सुरू झाल्यापासून ते थेट संपेपर्यंत कसा तो कार्यक्रम पूर्ण झाला याचा क्रम सांगायचा आहे. आणि कसा सांगायचा तो? आवश्यक तपशील वापरून. उगाच सगळंच काहीही लिहित बसायचं नसतं त्याच्यात. ठीक आहे. आता मग अहवालाचे प्रकार कोणकोणते असतात? म्हणजे आता आपल्याला तर कार्यक्रमाचे अहवालच लिहायचे आहेत. ह्या विषयाबद्दल तुम्ही आत्ता जर पाहिला, तात्पुरता विचार केला, पण अहवाल फक्त कार्यक्रमाचे नसतात, भरपूर अहवाल असतात. म्हणजे समजा एखादी समस्या आहे तर तिच्याबद्दल सविस्तर माहिती, सर्वेक्षण, संकलन माहितीचं करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या अहवालात लिहिल्या जातात. समजा जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या आहे आणि याच्याबद्दल कुठल्या तरी एखाद्या संस्थेला अहवाल बनवायला लावला आहे, तर ते काय करणार की जागतिक तापमानवाढ का होतीये, त्याच्यावरती कुठं कुठं झाली आहे, अशा प्रकारची माहिती गोळा करतात आणि मग उपाय काय याच्याबद्दल सल्ले देतात. मग हे काय होतो? अहवाल बनतो. ठीक आहे. हा एक प्रकारचा अहवाल झाला एखाद्या समस्येबद्दल. किंवा प्रगती अहवाल असतो म्हणजे प्रोग्रेस रिपोर्ट, की समजा महिलांच्या शिक्षणाबद्दल 5 वर्षापूर्वी काय अवस्था होती, आत्ता काय अवस्था आहे, ह्याच्याबद्दल रिपोर्ट लिहिला जाऊ शकतो, अहवाल लिहिला जाऊ शकतो.
तपासणी अहवाल, एखाद्या आरोग्य केंद्रामध्ये अचानक आरोग्य अधिकारी गेले आणि त्यांनी तपासणी केली, मग तिथला रिपोर्ट लिहिणं की नक्की काय काय आहे, इथं कसं चालतं काम, सगळं व्यवस्थित आहे की नाही, काय समस्या आहेत, त्याच्यावर उपाय काय, बरोबर. मग ह्या सगळ्याचा पण अहवाल असतो. चौकशी अहवाल असतो जो पोलीस लिहितात, आढावा अहवाल असतो, मासिक अहवाल असतो, वार्षिक अहवाल असतो, असे भरपूर प्रकारचे अहवाल असतात. ठीक आहे. असे अनेकविध अहवाल आपल्याला पाहता येतात. पण आपल्या विषयाचं काय म्हटलं मी की आपल्याला कार्यक्रमाचं अहवाल लेखन करायचं आहे. ठीक आहे, ते शिकायचं आहे आपल्याला म्हणजे या विषयामध्ये. आता बघा, कोणत्याही अहवालाची आवश्यकता काय असते, म्हणजे गरज काय असते. एखाद्या कार्यक्रमाच्या समारंभाच्या नोंदी जर ठेवल्या नाहीत आपण, तर भविष्य काळामध्ये त्या संस्थेचा विकास, परंपरा यांची माहिती मिळायला अडचणी होतात. म्हणजे एखाद्या संस्थेचा पहिला वर्धापन दिन आणि 25वा वर्धापन दिन ह्या सगळ्यामधल्या काळामध्ये काय काय झालं हे संस्थेचे जे अहवाल असतात वार्षिक, ह्याच्यामधून कळणार ना. म्हणजे काय की अहवाल फार आवश्यक असतात. कशासाठी? कार्यक्रम, समारंभ किंवा संस्था ह्या सगळ्यांच्या विकासाबद्दल, परंपरेबद्दल आढावा घेण्यासाठी फार मदत होते अहवालांची आपल्याला. आणि मग जर ते नसतील तर अडचणी होतात. मग त्या निर्माण होऊ नये म्हणून अहवाल लिहिणं आवश्यक असतं. भविष्य काळातील नियोजनासाठी उपयोगी होतात अहवाल, की एखाद्या मागच्या वर्षीचा कार्यक्रम कसा झाला होता, मग त्याचा अहवाल वाचला की आपण ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करू शकतो, अजून कशी सुधारणा करता येईल किंवा काय शिकता येईल हे पण कळतं आपल्याला. वेगवेगळ्या संस्था असतात, लघु उद्योग असतात, मोठे मोठे उद्योगधंदे, ग्रामपंचायत, सर्व ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. मग त्यांना काय होतं, ज्यावेळेस तुम्ही अहवाल लिहिता मग तो छापला जातो, कधी वृत्तपत्रामध्ये किंवा कधी मासिकामध्ये किंवा त्या संस्थेच्या कागदपत्रांमधील ज्या फाईल असतात त्यात तो लावला जातो. मग काय होतं, याने अधिकृतता प्राप्त होते त्या घडलेल्या घटनांना. म्हणजे एखाद्या वर्षी कुठला तरी कार्यक्रम झालाय हे तुम्हाला कसं कळणार, तो अहवाल पाहिला की तुम्हाला कळणार की अमुक तमुक कार्यक्रम अशा अशा ठिकाणी अशा अशा वेळी झाला आणि त्यावेळेस हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. म्हणजे काय झालं, अधिकृतता प्राप्त झाली घडलेल्या घटनेला अहवालामुळं. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य जर निर्णय घ्यायचा असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग सुरू करायचा आहे, उपक्रम सुरू करायचा आहे, तर त्या अगोदर काय की योग्य ती माहिती घ्यायला लागते आणि मग अहवाल तयार करावा लागतो. मग आपल्याला त्या समस्येला सोडवता येतं. ठीक आहे. मग अशा समस्या सोडवण्यासाठीचे जे अहवाल असतात त्यांचा हा उपयोग असतो. आणि कार्यक्रमाचे अहवालांचा उपयोग काय असतो की आपल्याला एखाद्या संस्थेबद्दल, त्याबद्दल झालेल्या कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती मिळते आणि अधिकृतता प्राप्त होत असते. ही झाली अहवालाची आवश्यकता. त्यानंतर अहवालाचा आराखडा. आता हे आराखडे काय, मी जसं म्हटलं वेगवेगळे अहवालाचे प्रकार असतात त्यानुसार ठरतात. मग आपण आपले जे कार्यक्रम असतात वेगवेगळे, त्यांचा अहवालांचा आराखडा कसा आहे ते पाहणार आहोत. मग पहिले तर कशाचा अहवाल लिहायचा आहे त्याच्यावरती फार महत्त्वाचं असतं. म्हणजे समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा झाली तर त्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल, आणि समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा झाली तर त्याचा अहवाल हा सारखा नसणार, त्याच्यामध्ये फरक असणार, त्याच्यातले मुद्दे वेगवेगळे असणार, त्याचं स्वरूप वेगळं असणार, कारण मुळातच कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं होतं. मग अहवाल एकसारखा होऊ शकत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्याच्यामध्ये फारच अतिशय जमीन आणि आकाश याचा इतका फरक असतो, असं नाही. एक आपण म्हणतो कच्चा आराखडा किंवा काही जे मुद्दे असतात महत्त्वाचे, म्हणजे जसं की ही जी 4 प्रमुख अंग आहेत अहवालाची ती सगळीकडे सारखी असतात आपली. मग त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे बघा, प्रास्ताविक म्हणजे थोडक्यात ओळख करून देणं त्या कार्यक्रमाबद्दलची. अहवालाचा हा प्रारंभ असतो. मग नंतर अहवालाचा मध्य येतो, जिथं काय असतो विस्तार असतो, म्हणजे सविस्तर माहिती दिलेली असते कार्यक्रमाबद्दल. आणि त्याच्यानंतर काय असतं अहवालाचा शेवट म्हणजे समारोप. आणि त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अहवालाची भाषा. ही भाषा पण फार महत्त्वाची असते. मग हे 4 मुद्दे स्पर्धेनुसार, कार्यक्रमानुसार बदलत जातात. ह्याच्यामध्ये आतमध्ये जो कंटेंट लिहिलेला असतो किंवा जी माहिती लिहिलेली असते, तपशील लिहिलेला असतो, तो बदलतो. पण हे 4 महत्त्वाचे मुद्दे असतातच. म्हणजे अहवाल लिहिताना तुम्हाला प्रास्ताविक लिहावं लागतं, मध्य लिहावं लागतं, अहवालाचा शेवट करावा लागतो आणि हे सगळं करताना अहवालाच्या भाषेकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. मग ही आता 4 अंग आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. मग आता ती समजून घेण्यासाठी आपण काय करूया, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
ह्याचा जो समारोप समारंभ आहे याचा अहवाल बनवूया. आता तुम्ही प्रथम वर्षामध्ये आहात, तर तुमच्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम झाला असेल किंवा होणार असेल थोड्या दिवसांनी, ठीक आहे. तर मग हा जो पंधरवडा असतो, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, 15 दिवस चालणारा कार्यक्रम आहे. त्यात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, ठीक आहे. मग ह्याचा समारोप समारंभाचा अहवाल लिहायचा आहे, समजून घ्या. म्हणजे 15 दिवस सगळे कार्यक्रम होतात, मग शेवटच्या दिवशी समारोप असतो. मग तो कसा झाला त्याच्याबद्दलचा तुम्हाला अहवाल लिहायचा आहे. मग काय करायचं आपण, ही जी 4 अंग मी म्हटलं, प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, शेवट, भाषा, ह्या सगळ्यांबद्दल आपण हे उदाहरण घेऊया आणि समजून घेऊया एक एक मुद्दा घेऊन, ठीक आहे. तर बघा, मग काय करायचं आपल्याला, 15 दिवस जे झालं त्या सगळ्याचं वेगवेगळे जे उपक्रम आयोजित झाले ना, त्या सगळ्या 15 दिवसाबद्दलचं थोडी थोडी माहिती ह्याच्यामध्ये आलं पाहिजे, पहिलं म्हणजे, ठीक आहे. मग आता काय करणार आपण, समारंभाचा विषय. मग आपला विषय काय, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. समारंभाचं स्थळ, आता ते तुमचं महाविद्यालय असणार, कारण हा कार्यक्रम सगळ्या महाविद्यालयांमध्ये घेतला जातो. दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचं नाव, पद, प्रमुख पाहुण्यांचं नाव, पद, हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, समारोप समारंभाचा कार्यक्रमाचा अहवाल लिहायचा आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, त्या समारोप समारंभाचे कोण अध्यक्ष आहेत, त्यात कोण प्रमुख पाहुणे आले त्यांच्याबद्दल लिहिणार. आयोजक कोण होते त्यांचं नाव, आणि उपस्थित जे प्रमुख पाहुणे होते त्या समारोप समारंभासाठी त्यांचं नाव, हे सगळं काय करायचे, लिहायचे. आणि ह्यांचं शाब्दिक स्वागत करायचे. हे सगळं प्रास्ताविकात केलं जातं, बरोबर. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागत गीत, ह्यातलं जे काही झालं असेल त्या कार्यक्रमात, या सगळ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला जातो ह्या प्रास्ताविकामध्ये. आता हे प्रास्ताविक झालं. मग त्यानंतर काय, तुम्ही काळजी करू नका, आपण एक त्यानंतर अहवाल पण लिहिलेला पाहणार आहोत एका कार्यक्रमाचा, त्यामुळे तुम्हाला अजून स्पष्टता येईल. आता तुम्ही समजून घ्या नक्की काय काय असतं, ठीक आहे. तर प्रास्ताविकामध्ये काय असतं की स्थळ, विषय, दिनांक, वार, कार्यक्रमाचं स्वरूप, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, हे सगळं असतं. स्वागत गीत किंवा काय काय झालं, दीपप्रज्वलन, हे सगळं सांगतात, ठीक आहे. हे झालं प्रास्ताविक. आता बघा मध्यमध्ये काय असतं की आता आपण पंधरवड्याचं जर उदाहरण घेतलंय, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, तर त्या पंधरवडा आयोजित करण्याचा हेतू काय होता, त्याचं नियोजन कसं केलं, 15 दिवसात जे कार्यक्रम झाले त्यात कोणी कोणी सहभाग घेतला, काय काय उपक्रम झाले, त्या उपक्रमांचा फायदा कसा झाला, आणि पुढं काय करता येईल, नियोजन काय असणार आहे, सगळे एकदम क्रमबद्ध, म्हणजे एका सिक्वेन्सने ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. ते सांगणं अपेक्षित तुम्हाला अहवालामध्ये. मग यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, शिक्षक यांचं थोडंफार, म्हणजे अगदी प्रत्येक शिक्षकाचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं नव्हे, पण सगळ्यांचे थोडे थोडे मनोगत लिहिणं अपेक्षित आहे. प्रमुख पाहुण्यांचे जे विचार आहेत, अध्यक्षांचं भाषण आहे, 1-2 उपक्रमांच्या सादरीकरणाबद्दल भाष्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, शुद्धलेखन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होतात ह्या पंधरवड्यामध्ये. मग त्यातल्या एका 2 कार्यक्रमांचा काय करायचा, उल्लेख केला पाहिजे तुम्ही. पारितोषिक वितरण समारंभाबद्दल लिहू शकता, ठीक आहे. मग हे झालं ह्याचा मध्य, म्हणजे मध्यामध्ये काय काय आलं, त्या कुठल्याही कार्यक्रमाचा हेतू, नियोजन कसं केलं गेलं आहे, सहभागी कोण कोण झालं आहे, नियोजन कशाप्रकारे केलं आहे, उपक्रम जे झाले त्याचा फायदा काय झाला किंवा फलित काय मिळालं, आणि कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक किंवा जे पण असतील व्यक्ती, महत्त्वाचे व्यक्ती, उपस्थित पाहुणे, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, वेगवेगळे उपक्रम जे पण झाले त्या सगळ्याबद्दल वर्णन येतं मध्यामध्ये. आणि मग तुमच्या येतो अहवालाचा समारोप, म्हणजे शेवट. मग आता समजा पंधरवड्याचं काय येईल शेवट ह्या कार्यक्रमाच्या अहवालाचा, की तुम्ही हा जो पंधरवडा घेतला त्याचा हेतू कितपत साध्य झाला आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला आहे, हे याचा उल्लेख अहवालात करता येईल तुम्हाला. त्याचप्रमाणे अहवालाच्या समारोपामध्ये कोणत्याही अहवालाबद्दलच्या उल्लेखनीय बाबी, म्हणजे कार्यक्रमात असं विशेष काय झालं किंवा काही त्रुटी राहिली आहे का, आणि तो कार्यक्रम कितपत यशस्वी झाला, याबद्दलचा निष्कर्ष काढायचा असतो, म्हणजे कन्क्लुजन ज्याला म्हणतो आपण, ते आपल्याला या समारोपामध्ये लिहायचं असतं. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही अभिप्राय देता की अमुक तमुक कार्यक्रम कसा झाला, ह्याच्याबद्दलचा अभिप्राय येतो समारोपामध्ये, ठीक आहे. मग बघा, परत एकदा थोडक्यात सांगते मी तुम्हाला. अहवालाची भाषा हा शेवटचा मुद्दा उरलाय, पण परत एकदा सांगते. प्रास्ताविक जे असतं, म्हणजे अहवाल लेखनाची जी सुरुवात असते, त्यात तुम्हाला समारंभाचा विषय, स्थळ, दिनांक, वार,
कार्यक्रमाचं स्वरूप, अध्यक्षांचं नाव, प्रमुख पाहुण्यांचं नाव, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत ह्यातील जे पण झालं असेल त्याचा क्रम आणि ते प्रास्ताविकात सांगायचे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली, ठीक आहे, आणि कार्यक्रम का आयोजित केला हे सगळं आलं. मध्यामध्ये आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतरनं काय काय गोष्टी झाल्या, ठीक आहे, ह्या सगळ्या सांगायच्या असतात तुम्हाला. आणि मग त्याच्यामध्ये कोणाचं मनोगत आहे, कोणाला जर बक्षीस मिळाले तर ते, अध्यक्षांनी काय भाषण केलं, सूत्रसंचलन कोणी केलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि समारोपामध्ये काय की त्या कार्यक्रमाचा हेतू कितपत साध्य झाला ह्याच्याबद्दल निष्कर्ष काढायचा असतो. बस, ठीक आहे. आता अहवालाची भाषा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाचं स्थान काय आहे, किंवा तो कार्यक्रम आयोजित का केलेला गेला आहे, आणि त्याचं कार्यक्षेत्र कितपत आहे, कार्यक्रमाचं स्वरूप नक्की कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींनुसार तुमच्या अहवालाची भाषा ठरते. वक्तृत्व स्पर्धेचा, क्रीडा स्पर्धेचा किंवा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा अहवालाची भाषा ही वेगवेगळी असणार आहे. मग आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं जर उदाहरण घेतलं होतं, तो जर अहवाल असेल तर त्याची भाषा कशी असेल की मराठी भाषेचं स्थान, महत्त्व, आत्ताची काय स्थिती आहे, या बाबतीत काय काय घडलं पंधरवड्यामध्ये ते तुम्हाला सांगावं लागेल. संस्थेचं कार्यक्षेत्र, विषय, याच्यानुसार तुमची संज्ञा, पारिभाषिक, शब्दयोजना हे सगळं पाहावं लागेल. आणि मग यानुसार तुमचं काय असतं की प्रत्येक कार्यक्रमाची अहवालाची भाषा विकसित झालेली असते आणि अशा ठराविक भाषेचा अहवाल लेखन करताना वापर केला जातो. बरोबर? म्हणजे अहवाल लेखनाची भाषा अहवालाच्या विषयानुसार, कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार, संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार बदलत असते. हा झाला चौथा महत्त्वाचा मुद्दा. आता पुढचा विषय, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये काय आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये थोडक्यात सांगा. मग तुम्हाला आली पाहिजे ती. ठीक आहे, आता एक एक करून आपण वैशिष्ट्य बघूया. पहिलं काय, वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. इथे तुमच्या कल्पनाशक्तीला वाव नसतो. ज्या घटना जशा घडल्यात, कार्यक्रमामध्ये ज्या क्रमाने झाल्यात त्या तुम्हाला वस्तुनिष्ठपणे सरळ सांगाव्या लागतात. तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभागी व्यक्ती, त्यांची पदं, घटना, हेतू हे सगळं तुम्हाला व्यवस्थित वस्तुनिष्ठ स्वरूपात नोंदवून ठेवावं लागतं आणि ते अचूकतेने सांगावं लागतं आणि ते स्पष्ट अशा प्रकारे सांगावं लागतं. त्यात संदिग्धता नसावी, सगळं स्पष्ट आणि समोर असावं, वस्तुनिष्ठ एकदम. विश्वसनीयता म्हणजे विश्वास. अहवाल लेखनातील विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या ज्या नोंदी असतात त्यामुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होत असते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतींच्या विषयामध्ये अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जातात. हे त्या अहवालाचं खास वैशिष्ट्य असतं. म्हणजे मी म्हटलं की अहवाल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग ज्यावेळेस एखाद्या समस्येबद्दलचा अहवाल लिहिला जातो त्यावेळेस त्याला विश्वसनीयता का प्राप्त होते, कारण मुळातच अहवाल लेखनच याच्यासाठी केलं जातं की तुमच्या तथ्यांची पडताळणी केलेली असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि कार्यक्रमाचं अहवाल लेखन जे असतं त्यालासुद्धा विश्वसनीयता प्राप्त होते आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यामुळे महत्त्व प्राप्त होतं किंवा अधिकृतता प्राप्त होत असते. ठीक आहे. त्यानंतर सोपेपणा. तुमचा जो अहवाल आहे तो शक्य तितका सोप्या भाषेत असला पाहिजे, कारण तो कोणी वाचत असतं, सर्वसामान्य व्यक्ती वाचत असतो आणि खूप जास्त अभ्यासू व्यक्ती वाचत असतात. मग तो सर्वसामान्य व्यक्तीलाही समजला पाहिजे, त्यामुळे त्याची भाषा ही सोपी असावी. विनाकारण अलंकारिकता, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती यांचा काहीही संबंध नसतो अहवाल लेखनाशी. तुम्ही अगदी वस्तुनिष्ठपणे त्यांना सांगावं लागतं आणि ज्या क्षेत्राशी ज्या कार्यक्रमाशी संबंधित आहे त्यातल्या संज्ञा, त्यातल्या प्रक्रिया, त्याच्याशी संबंधित पारिभाषिक शब्द आले पाहिजेत. म्हणजे क्रीडा क्षेत्राचा जर अहवाल लिहिताय तर त्यातील खेळाडूंचा उत्साह किंवा खेळाडूंनी कशा प्रकारे एकमेकांना स्वागत केलं किंवा हारले, जिंकल्यानंतर हातात हात देऊन कशा प्रकारे एकमेकांशी बोलले, खिलाडू वृत्तीचं कसं प्रदर्शन झालं, अशा प्रकारचे शब्द येतील.
आणि दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याबद्दल कार्यक्रमाचं जर अहवाल लेखन करताय तर त्याच्यामध्ये अर्थात ग्रंथप्रेमी, पुस्तक वाचन, पुस्तक परीक्षण अशा प्रकारचे शब्द येतील. म्हणजे काय की संबंधित क्षेत्राशी एखाद्या क्षेत्राशी संबंधित पारिभाषिक शब्द येतात. ठीक आहे. आणि हे करताना ते सोपे असायला पाहिजेत, विनाकारण बोजड नसावेत, समजावेत सगळ्यांना असे असावेत. मग त्यानंतर शब्द मर्यादा येते. आता अहवाल जसं म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग एखाद्या समस्येबद्दलचा जर अहवाल असेल तर अर्थात तो विस्तृत 1000 पानांपर्यंत होऊ शकतो. पण आपण काय बघतोय, कार्यक्रमाचा अहवाल लेखन आपल्यासाठी आहे. मग कार्यक्रमाच्या अहवाल लेखनामध्ये छोट्याशा स्वरूपात किंवा अगदी थोडक्यात, म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर 1 ते 1.5 पान जास्तीत जास्त, 10 गुणांसाठी असेल तर, आणि 5 गुणांसाठी असेल तर 1 पानात ठीक आहे, तुम्ही अहवाल लिहू शकता. कारण तुम्हाला डिरेक्टली एखाद्या कार्यक्रमाचा प्रश्न दिला जाऊ शकतो आणि अहवाल लिहायला सांगितलं जाऊ शकतो. बरोबर, शब्दमर्यादा ही दिलेलीच असेल प्रश्नामध्ये. मग काय आहे, पण आपल्याला काय सांगायचं आहे की शब्दमर्यादा हा काय आहे, अहवाल लेखनाचा एक विशेष आहे, एक वैशिष्ट्य आहे इतर गोष्टींच्या तुलनेने पाहिलं तर. मग अहवाल लेखनाच्या विषयानुसार, स्वरूपानुसार त्याची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक कार्यक्रम जे असतात स्थानिक स्वरूपावर, स्थानिक पातळीवरचे, त्याचे अहवाल आटोपशीर असतात, थोडक्यात असतात आणि हेच तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न म्हणून येतील. ठीक आहे. किंवा एखादा उपक्रम असेल आणि वार्षिक अहवाल असेल तर ते फार विस्तृत असतात. आणि एखाद्या आयोगाचा जो अहवाल असतो तो 1000 पानांचा पण असू शकतो. ठीक आहे. पण तुम्हाला परीक्षेसाठी आपल्याला कार्यक्रमाबद्दल जास्त चर्चा करायची. त्यानंतर निपक्षपातीपणा, म्हणजे कोणताही अहवाल लिहिताना तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीबद्दल किंवा नावडत्या व्यक्तीबद्दल चांगलं वाईट हे लिहिणं याची मुभा नसते. जे आहे ते वस्तुनिष्ठपणे तुम्हाला मांडायचं असतं. अहवालाचा विषय कोणताही असू दे, कुठल्याही कार्यक्रमाचा असू दे, तो कार्यक्रम तुम्हाला आवडू न आवडू, त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काही असू दे, याचा त्या अहवाल लेखनाशी संबंध नसावा. तो अगदी निपक्षपातीपणे, वस्तुनिष्ठपणे, सरळ आहे तसा लिहावा. तुमच्या अहवाल लेखनाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी जी मतं आहेत ती मध्ये येता कामा नयेत. तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला अहवाल लेखन करता येत नाही. तुम्हाला जर वाटलं की मला वक्तृत्व आवडत नाही म्हणून मी वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल लिहिताना काहीही वेडंवाकडं लिहितो, असं नसतं. तुम्हाला वस्तुनिष्ठपणे, निपक्षपातीपणे तो अहवाल लिहावा लागतो. ठीक आहे. आणि अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. आता बघा, मग आपण अहवाल लेखनाची वैशिष्ट्य पाहिली, आधी ती बघूया थोडक्यात. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा, हे सगळे झाले तुमच्या अहवाल लेखनाची वैशिष्ट्य. आता पुढचा मुद्दा, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. म्हणजे अहवाल लेखन करताना कोणती काळजी घ्यायची असते. परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, अहवाल लेखन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात किंवा कशाची काळजी घ्यावी हे तुम्ही थोडक्यात सांगा, विचारू शकतात प्रश्न. मग आता काय येईल त्याच्यात उत्तर बघा. अहवाल लेखन हा जरी एखादा लालित्यपूर्ण साहित्य प्रकार नसला, लालित्य म्हणजे काय, जिथे तुम्ही तुमची कल्पनाशक्ती, सौंदर्यपूर्ण भाषा असं वापरता. आता आपण वैशिष्ट्य आताच पाहिले, तो काही लालित्यपूर्ण साहित्य प्रकार नाहीच आहे मुळात. तो वस्तुनिष्ठ असा साहित्य प्रकार आहे, म्हणजे जे आहे ते सांगणं. पण तरीसुद्धा असं नाही की तुम्ही त्याच्यात अगदीच सगळं वृक्ष लिहाल. म्हणजे शेवटी साहित्याचा एक प्रकार येतो आणि कला येते. मग ती कला अशी कोरडी म्हणतो ना आपण, रुखी सुखी किंवा वृक्ष अशी नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं लालित्य आपण आणू शकतो, पण एकदम थोड्या प्रमाणात. म्हणजे जसं की इथं उदाहरण आहे की शिक्षणाच्या संदर्भात जो एक सुप्रसिद्ध असा अहवाल आहे कोठारी कमिशनचा, त्याच्या अहवालामध्ये पहिलंच वाक्य, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप्ड इन हर क्लासरूम्स. म्हणजे भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे, असं सुरुवातीचंच वाक्य. म्हणजे हे काय लालित्यपूर्ण आहे ना. म्हणजे ज्याच्यामध्ये कोठारी कमिशनचा रिपोर्ट अहवाल ज्यांनी तयार केला त्यांनी एक थोडंसं स्वातंत्र्य घेतलं आहे, भाषेचा सौंदर्यपूर्ण असा वापर केला आहे. पण असा ह्याचा अर्थ असा नाही की अहवालातल्या प्रत्येक वाक्यागणिक अलंकारिकता आहे. ठीक आहे. पण सुरुवात करताना थोडंसं लालित्य वापरू शकता तुम्ही. म्हणजे जेणेकरून काय होतं की थोडासा स्पर्श येतो लालित्याचा त्याला.
आणि गरजेनुसार आपण याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. आता बघा, हे झालं एक थोडक्यात माहिती झाली की बाबा अहवाल लेखन करताना काय काय बाबी लक्षात घ्यायच्यात. त्यातलं आता पण आपल्याला महत्त्वाच्या ज्या आहेत ते एक एक करून आपण पाहूया. तर कुठली गोष्ट लक्षात घ्यायची? पहिलं, तुम्हाला एकतर तुम्ही अहवाल लिहिताय म्हणजे तुम्हाला ज्या कार्यक्रमाचा अहवाल लिहिताय त्याच्याबद्दल तुम्हाला पहिले तर व्यवस्थित माहिती पाहिजे, चांगली जाण असायला पाहिजे. दुसरं, जे घडलंय, जसं घडलंय त्याच्यावरतीच आधारित लिहिता आलं पाहिजे. तुमच्या मनच्या गोष्टी त्याच्यात घालायच्या नाहीत. अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला समजा विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमांचे जर अहवाल लिहायचे तर ते लिहिताना ते बोलके असायला पाहिजेत, सजीव असं चित्र उभं करता आलं पाहिजे. तरच तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा अहवाल त्याला साजेसा ठरेल. आणि दुसरीकडे जर संशोधनात्मक काहीतरी अहवाल लिहिताय तुम्ही तर त्याच्यात पारिभाषिक शब्द असायला पाहिजेत, वस्तुनिष्ठता असायला पाहिजे, बरोबर? नाहीतर ते त्याला साजेसं वाटणार नाही. म्हणजे बेसिकली मूळतः मुद्दा काय आहे की भाषेवर प्रभुत्व पाहिजे, म्हणजे भाषेचा कार्यक्रमाच्या विषयानुसार वापर करता आला पाहिजे. त्यानंतर काय, सारांश रूपाने संक्षिप्त असं लेखन करता आलं पाहिजे. म्हणजे फार बारीक विनाकारांचे तपशील नाही द्यायचे, आपल्याला गरजेचे आहेत तेवढेच द्यायचे. सहज, सोपी, स्वाभाविक अशी लेखनशैली असायला पाहिजे. अति अलंकारिक किंवा नाट्यपूर्णता नसावी, अतिशयोक्ती नसावी. व्यक्तींची नावं, पदं हे सगळं बरोबर लिहायचं, चुकीची द्यायची नाहीत. घटनाक्रमही बरोबर असायचा पाहिजे, म्हणजे एकानंतर एक जशा घटना घडल्या तसंच लिहिता आलं पाहिजे. मथळा, तारीख, वेळ, स्थळ, प्रमुख पाहुणे हे जे तांत्रिक गोष्टी आहेत त्या विसरायच्या नाहीत. ठीक आहे. विषयाचं स्वरूप, वेगळेपण, वैशिष्ट्य बारकाव्याने टिपता आलं पाहिजे. सूक्ष्म आकलन पाहिजे, निरीक्षण शक्ती पाहिजे. विषयाला विसंगत असं काही लिहायचं नाही, स्वतःची मतं तिथं लिहायची नाही आहेत. संबंधित जो कार्यक्रम आहे, तो विषय त्यानुसार लिहायचा, पूर्ण लिहायचा, अर्धवट, विस्कळीत, अपूर्ण असा नाही लिहायचा. लिहिल्यानंतर त्या संबंधीचे जे सचिव, अध्यक्ष जे कोणी आहेत त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे ही काळजी घ्यायची. आता आपल्या विषयाचा म्हणजे अहवाल लेखन ह्या विषयाचा समारोप काय की बाबा अहवाल हे जे आहेत की त्या संस्थेतील कार्यक्रमांचे महत्त्वाचे दस्तऐवज असतात, त्यामुळे त्यांचं लेखन करताना योग्य ती दक्षता घ्यायची आहे. संस्था, कार्यालय यांचे वेगवेगळे कार्यक्रम हे दीर्घकालीन आढावा घेण्यासाठी कधीकधी आपण त्यांचा वापर करत असतो, त्यामुळे ते जतन करून ठेवावे लागतात. त्यामुळे ते लिहितानाही तितकीच काळजी घ्यावी लागते. ठीक आहे. आता मी आशा करते की तुम्हाला थेरी ह्याची जी आहे म्हणजे त्याचं स्वरूप, वैशिष्ट्य, आवश्यकता, काळजी कोणती घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता परीक्षेमध्ये या बाबींवर तर प्रश्न येतीलच, यात काही शंका नाही. पण तुम्हाला अहवाल लेखन करायला डायरेक्टली करायला लावलं जाऊ शकतं. म्हणजे एखादा विषय देतील आणि सांगतील की अमुक विषयावरती अहवाल लेखन करा. म्हणजे जसं की ग्रंथ प्रकाशनाबद्दल असेल, एखाद्या महाविद्यालयात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेबद्दल असेल, किंवा एखाद्या संस्थेच्या रौप्य महोत्सवाबद्दल अहवाल लेखन करायला लावलं जाऊ शकतं. ठीक आहे. डिरेक्टली विषय देऊन. मग त्याच्यासाठी आपण एक नमुना बघूया की नेमकं अहवाल लेखन जर तुम्हाला प्रत्यक्ष करायला लावलं तर तुम्ही कसं करणार. तर बघा, आराधना प्रकाशन पुणे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा अहवाल हा आपण लिहिला इथं. तर सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता आराधना प्रकाशन पुणे यांच्या वतीने आयोजित अस्तित्वाच्या वाटा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर विजया कलावते उपस्थित होत्या. हे तुमचं प्रास्ताविक आहे. आता इथं तुम्ही प्रास्ताविक हा शब्द वापरायचा नाही. जसं आपण निबंध लिहितो तसं सलग लिहायचं आहे. ठीक आहे अहवाल. पण पहिल्यांदा सुरुवातीला काय पाहिजे तुम्हाला तिथं की कार्यक्रमाचं नाव आणि स्थळ आणि कशाचा कार्यक्रम आहे हे लिहिता आलं पाहिजे. हे मोठ्या अक्षरात लिहायचं तुलनेने. आणि मग थोडं त्याच्यापेक्षा नेहमीचं तुमचं जे नॉर्मल अक्षर आहेत छोटं, त्या अक्षरामध्ये पुढचं तपशील सुरू झाले पाहिजेत. मग पहिला जो तुमचा परिच्छेद असेल त्याच्यामध्ये प्रास्ताविक येणार तुमचं. त्याला प्रास्ताविक करून डॅश करून पुढं लिहायचं नाही.
हे प्रास्ताविक आहे असं मी सांगते तुम्हाला. जे आपण 4 घटक पाहिले ना, प्रास्ताविक, मध्य, समारोप, हे 3 घटक आणि अहवालाची भाषा. तर पहिले जे 3 घटक आहेत त्यातलं पहिलं काय, प्रास्ताविक. मग हे असं आहे, काय आलं त्यात, दिनांक आली, वार आला, वेळ आली, कार्यक्रमाचं नाव पण आलं आणि कुठं कार्यक्रम होतोय हे सुद्धा सांगितलं गेलं. जसं की इथं बालगंधर्व रंगमंदिर आहे, ठीक आहे. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या आणि त्यांचं पदसुद्धा सांगितलं गेले की प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्या आणि विजया कलावते, ठीक आहे. त्यानंतर आता मध्य सुरू झाला आपल्याला. मग काय करायचं आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या स्वतः विराजमान होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रकाशन संस्थेचे संचालक श्री प्रसाद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रकाशन संस्थेच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की मराठी साहित्य विश्वात नवीन विचारांना आणि नवोदित लेखकांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं हाच आराधना प्रकाशनाचा प्रमुख हेतू आहे, ठीक आहे. ह्याच्यातून काय झालं, आपल्याला कार्यक्रमाचा तपशील भेटायला सुरुवात झाली. यानंतर प्रमुख पाहुण्या विजया कलावते यांच्या हस्ते अस्तित्वाच्या वाटा या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. बघा, कार्यक्रमाचा क्रम पण आहे. पहिल्यांदा दीपप्रज्वलन, स्वागत झालं आणि त्यानंतर पुस्तक प्रकाशन झालं आहे कविता संग्रहाचं, ठीक आहे. बघा, कविता संग्रहाच्या लेखिका सौ मीनाक्षी देशपांडे यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आपल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर कलावते यांनी साहित्य आणि समाजातील त्यांचे स्थान यावर सखोल भाष्य केले. त्या म्हणाल्या, साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. अस्तित्वाच्या वाटा हा कविता संग्रह मानवी जीवनातील विविध भावना आणि संघर्ष प्रभावीपणे मांडतो. आजच्या तरुणांनी केवळ करिअरच्या मागे न लागता कलेची, साहित्याचीही कास धरली पाहिजे. हे काय झालं की त्या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत त्यांनी सांगितलेल्या किंवा त्यांनी दिलेल्या भाषणाचं थोडक्यात सारांश इथं आला. मग अशा आपण अहवाल लेखनाची जी अंग बघितली होती ना महत्त्वाची, त्यातला हे काय आहे, त्यातल्या मध्यामध्ये हे येतं की कार्यक्रमाचा तपशील येतोय व्यवस्थित. कविता संग्रहाचं प्रकाशन झालंय, त्यानंतर लेखिका ज्या आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालंय, त्यानंतर अध्यक्ष भाषण झालंय आणि त्या भाषणात काय सांगितलं हेही थोडक्यात सांगितलंय. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर जो पण कार्यक्रम असेल त्याच्या प्रमुख पाहुण्या काय बोलल्या ह्याबद्दल थोडक्यात सांगावंच लागेल. आता तिथे तुम्हाला प्रमुख पाहुण्यांचं नाव वगैरे दिलेलं नसणार, ते तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरून लिहायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर कार्यक्रमाचं हे जे आहे सूत्रसंचलन कुणी केलं, म्हणजे इथं काय लिहिलं बघा आपण, हा काय झाला, समारोप झाला. म्हणजे थोडक्यात कार्यक्रमाबद्दलची माहिती एकदम सारांश झाला. हा तुमच्या अहवालाचा समारोप आहे. इथं काय येतोय बघा, तो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मानसी कुलकर्णी यांनी केले. त्यांनी डॉक्टर कलावते यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री सुनील गाडगे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, लेखक, प्रकाशक आणि श्रोत्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाला चालना देणारा ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. बघा, हे जे वाक्य, हा कार्यक्रम मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाला चालना देणारा ठरला, हे दाखवतं की कार्यक्रमाचं फलित काय होतं, त्या कार्यक्रमाचा उपयोग काय झाला, तो कार्यक्रम चांगला झाला की वाईट झाला, यावर भाष्य केलंय. आता सर्वसाधारणतः तुम्ही अहवाल लिहिताल परीक्षेमध्ये तर कार्यक्रम चांगला झालाय अशाच अर्थाचं वाक्य आलं पाहिजे. मग इथं काय दिले ते की हा कार्यक्रम मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाला चालना देणारा ठरला. मग असंच जर तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल लिहिला आला तर त्याच्या समारोपात काय लिहाल की या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले वक्तृत्व गुण अधिक चांगल्या प्रकारे पारखले गेले किंवा प्रकाशात आले किंवा त्यांना संधी मिळाली, ठीक आहे. म्हणजे कार्यक्रमाचं काय फलित सांगायचं आहे. तर अशा प्रकारे कार्यक्रमाचं अहवाल लेखन करताना कार्यक्रमाचं स्थळ आणि नाव मोठ्या अक्षरात लिहून खाली पहिला परिच्छेद प्रास्ताविकाचा, ज्याच्यात दिनांक, वेळ, वार, स्थळ, ठिकाण, प्रमुख पाहुणे हे येईल. मध्यामध्ये कार्यक्रमाचे घडलेल्या घटनांचा क्रम येईल आणि शेवटी समारोपामध्ये कार्यक्रमाचं फलित काय हे सांगता येईल. अशा प्रकारे आपण अहवाल लेखनाबद्दल सविस्तर चर्चा केली.
ठीक आहे. तर आता तुम्हाला काही जरी प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि तुम्ही माझं विवेचन शांत प्रकारे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि जर विश्लेषण आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काहीही शंका असतील तरी नक्की कमेंट करा. मी नक्की तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर काय आवडलं नसेल तर तेही सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढचा अभ्यास घटक शिकवताना नक्की प्रयत्न करेल की माझ्या चुका सुधारण्याचा. ठीक आहे. तर परत एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मला त्याने खूप उत्साह भेटतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी. धन्यवाद.